नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आज बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्या भेटीला आलेलो आहे. सध्या मी कमोडिटी ट्रेडिंगमध्ये बिझी आहे. गोल्ड, कॉपर, क्रूड ऑइल आणि सिल्वर या 4 गोष्टींवर माझा फोकस आहे. दिवसाला एक 4-5 हजार रुपये मिळून जातात. मला आणखीन एक्सपर्ट बनू द्या, नंतर मी आपल्याला ते माझे अनुभव नक्की सांगेल आणि त्याची तुम्हाला जर काही मदत झाली तर मला खूपच आनंद होईल. असो, हा व्हिडिओ मात्र वेगळ्या विषयावर आहे. नुकतंच सोनिया गांधी आणि काँग्रेसने वंदे मातरम पूर्णपणे गाण्याला विरोध केला. वंदे मातरमचे जवळजवळ मला वाटतं काहीतरी 6 कडवे आहेत. त्याच्यातले पहिले 2 कडवेच म्हटले पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. कारण उरलेल्या 4 कडव्यांमध्ये मुस्लिम द्वेष आहे. जर तुम्ही वंदे मातरम हे गीत ऐकलं असेल तर मला नाही वाटत त्याच्यात कुठल्याही धर्माचा द्वेष आहे. ती मातृभूमीची स्तुती आहे आणि मातृभूमीकरता बलिदान करण्याचं आवाहन आहे. एकेकाळी जेव्हा स्वातंत्र्य लढा चालू होता गांधीजींच्या अंडर, तेव्हा काँग्रेसचे व्हॉलंटियर्स, स्वयंसेवक लाठ्या खायचे, बंदुकीच्या गोळ्या खायचे, हातातला तिरंगा जाऊ नाही द्यायचे आणि मरता मरताही त्यांच्या तोंडामध्ये फक्त असायचं वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. काँग्रेस हे सगळं विसरून गेलेली आहे. किती दळभद्री लोक असू शकतात या जगात. यांच्याजवळ असलेला सगळा खजिना यांनी घालवला आणि हे कर्जात डुबलेत आज. लोक म्हणतात की महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून नाही दिलं. मी म्हणतो की त्यांनी मिळवून दिलं. कारण की गांधीजींनी हे ओळखलं की हिंदू किंवा जास्तीत जास्त भारतीय हे भित्रे आहेत. खरं म्हणजे जर ते भित्रे नसते तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य नसतं केलं. 10,000 इंग्रज होते ना फक्त टोटल शेवटपर्यंत आपल्या भारतात. किती आले होते इंग्रज? 200-300 आले होते इनिशियली. तर त्यांनी आपल्याला जिंकलं. त्याचं कारण हिंदू धर्मामध्येही जे अहिंसेचं स्तोम माजलं, त्यामुळे हिंदू वीरता विसरले, हिंदू क्रूरता विसरले, हिंदू देशाभिमान विसरले आणि गांधीजींनी ते बरोबर ओळखलं. म्हणून त्यांनी हिंदूंचं जे आवडता कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे अहिंसा, त्याचा उपयोग केला आणि सत्याचा उपयोग केला. म्हणून सत्याग्रह हा शब्द आला. ही गांधीजींची फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर गांधीजींचे जुने व्हिडिओज बघाल की ज्याच्यामध्ये ते ब्रिटनला जातात, चर्चिलला भेटायला जातात, राणीला भेटायला जातात, काय कॉन्फिडन्स आहे त्यांचा. अंगावर फक्त एक पंचा आणि खाली छोटीशी धोती, उघडं अंग, किती वेगात चालायचे ते. नेहरू यांच्या वडिलांनी करोडो रुपये त्या काळी दान करून टाकले. नेहरू ज्यांनी बराच काही तुरुंगवास भोगला. लगेच सावरकर प्रेमी लोक म्हणणार की ते तर कम्फर्टमध्ये होते. अरे ते कम्फर्टमध्ये होते कारण काय? ते राजकीय कैदी होते. त्यांना टेररिस्ट म्हणून अटक नव्हती झालेली. नेहरू आणि गांधीजी यांनी जी लढाईची स्ट्रॅटेजी ठरवली होती ती परफेक्ट होती त्या काळी. सुभाषचंद्र बोसांनी अहिंसा सोडून हिंसेचा वापर करण्याचा प्रयत्न केला. काय झालं? फेल झालं सगळं काही. काही क्रांतिकारकांनी केलं. या सगळ्या क्रांतिकारकांना आपलं वंदन आहे. त्यांचा त्याग या देशाकरता इन्स्पायरिंग आहे. परंतु भारत देश हा रक्तपाताने पुन्हा जिंकता येणं शक्य नव्हतं. कारण की भारतीय आणि स्पेशली हिंदूज घाबरट होते. मी अगदी स्पष्टपणे बोलतोय. त्या काळच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याची नोंद आहे. मराठा साम्राज्य संपलं, शिखांचंही साम्राज्य संपलं आणि खरे जे शूर आर्य होते ते संपले. नंतर आले ते कारकुंडे आले. असो, त्या गांधीजींना, त्या नेहरूंना, त्या सुभाषचंद्र बोसांना, त्या लोकमान्य टिळकांना काँग्रेस विसरली. आणि त्यांनी कोणाला जवळ केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना.
महात्मा फुलेंना, शाहू महाराजांना, पेरियरला. का? ते समाजसुधारक होते ठीक आहे, पण त्यांनी काही काँग्रेस करता काहीच नाही केलं. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही काही भाग घेतलेला नाही. या फॅक्ट्स आहेत सगळ्या काही. ज्या लोकांनी तुमच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, ज्यांनी मरताना वंदे मातरम म्हणत म्हणत जे मेले, त्या सगळ्यांना तुम्ही विसरून गेलात. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या, दलितांच्या होट्स करता तुम्ही त्यांच्या मागे लागलात. मुस्लिमांच्या मागे लागलात की ज्यांनी प्रचंड रक्तपात केला होता एकेकाळी, फक्त होट्स करता. लोकांना सगळं समजतं. ज्या देशामध्ये 80% हिंदू आहेत, तिथे तुम्ही हिंदूंच्या विरुद्ध जाऊन जिंकू नाही शकत कधीच. इम्पॉसिबल आहे ते. आता दलितांनाही त्यांचे नेते आहेत, जसे कांशीराम होते किंवा मायावती आहे, इकडे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. मुस्लिमांना ओवैसी सारखे नेते आहेत. त्यांना काँग्रेसची गरज उरलेली नाही आता. असो, तर काँग्रेसने स्वतःजवळ असलेला खजिना लुटून टाकला किंवा घालवला. जसा एखादा श्रीमंत माणसाचा मुलगा दारू, वेश्या आणि जुगारामध्ये पैसे घालवतो, तसं काँग्रेसनं सगळं घालवलं. आणि आज तीच काँग्रेस आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक दिवाळखोरीत आहे. आपल्याला याचं वाईट वाटतं की 150 वर्ष जुनी एक पार्टी आपल्या समोर संपते. भगवान करो त्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांनी पुन्हा हिंदूंची आठवण काढो. एकेकाळची जी हिंदूंची पार्टी मानली जायची, ती पुन्हा हिंदूंची पार्टी बनली पाहिजे. धन्यवाद. गुड नाईट.